कारवाई व्हावी एवढंच केलं त्यावेळी, वेगळं काय नाही ते. तुंगत या ठिकाणी गावातील अवैध व्यवसाय बंद करावेत या मागणीसाठी गेल्या 2 दिवसापासून सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायतीचे काही पदाधिकारी ग्रामपंचायतीच्या समोर उपोषणासाठी बसलेले आहेत. आणि आज उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी या ठिकाणी उपोषणाला बसलेले ग्रामपंचायतचे सदस्य बत्तासराव वनसाळे यांची परिस्थिती गंभीर बनली आहे. त्यांचा उच्च रक्तदाब वाढलेला आहे आणि त्यामुळे त्यांना कुठल्याही क्षणी जीविताला त्यांच्या धोका होऊ शकतो. त्यामुळे त्यांना ताबडतोब हॉस्पिटलला हलवण्याचा सल्ला इथल्या स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे. बघूया आपण वैद्यकीय अधिकाऱ्यांचं या पेशंटच्या बाबतीत काय मत आहे ते. आपण सगळ्यांचेच कालपासून बीपी आणि शुगर मॉनिटर करत आहोत. त्यातले एक 32 पंचाळे पेशंट आहेत. त्यांची मॉर्निंगला 150-100 होते. त्यानंतर आपण टॅबलेट दिली त्यांना एक पण त्याच्यानंतर पण कमी नाही होत आहे. त्याच्यानंतर आता त्यांचा बीपी अचानकपणे 230/100 झालाय. एवढ्या बीपीला त्यांना रेफर करण्याची जरूरत आहे, कारण त्यांना इंट्राक्रॅनियल ब्लीड पण बसू शकतं आणि त्यांच्या जीवितास धोका पण आहे खूप जास्त. आणि बाकीच्या सगळ्या पेशंटमध्ये सगळ्यांचेच बीपी लो झालेले आहेत 100च्या खाली आणि सगळ्यांचीच BSL पण खूप कमी प्रमाणात कमी झालेली आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनाच आता उपोषण सोडण्याची गरज आहे. एका बाजूला अशा पद्धतीनं काही पदाधिकाऱ्यांची सिरियस तब्येत बनत असताना प्रशासन आणि पोलीस प्रशासन मात्र या बाबतीत गांभीर्यानं कुठल्याही प्रकारची कारवाई करत नसल्याचं दिसून येत आहे. आणि ग्रामस्थ मात्र या उपोषणावरती ठाम आहेत. वाटेल त्या परिस्थितीमध्ये आमच्या जीवाचं काही झालं तरी चालेल, पण या आंदोलनामुळे अनेकांचे जीव वाचतील अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतल्यामुळे हे आंदोलन चिघळण्याच्या मार्गावरती आहे. आणि या बाबतीमध्ये प्रशासनानं आता ठोस कारवाई करण्याची गरज निर्माण झाल्याचं चित्र दिसून येत आहे.